माय म्हणून ती परत घरी आली. घरी आली आणि एका कागदामध्ये साखर घेतली. साखर घेऊन सगळ्यांना वाटत सुटली आणि वाटता वाटता सगळ्यांना म्हणायला लागली, माया पोराचा फोटो पेपरला आला म्हण माय, माझ्या पोराचा पेपरला फोटो आला म्हणा माय. आता रोज पेपरला फोटो येते, माझा कोणीच कौतुक करत नाही. ती माय होती म्हणून कौतुक करत होती. माईला जपा, जगामध्ये मोठं झाल्याशिवाय राहत नाही. माय हे बाप हे आमच्या जगण्याचं मूळचं साधन आहे. जगातलं सगळ्यात मोठं दैवत आमचं हे आहे. तुम्ही माझ्या मायेच आहेत. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, मी आज त्यांची मनातून सेवा केली. मी आज माझा जे जन्म झाला, मी ज्या दिवशी जन्मलो होतो, माझी माय मला नेहमी नेहमी सांगायची, मी ज्या दिवशी जन्मलो होतो त्या दिवशी आमच्या गावामध्ये या अवकाळी पाऊस झाला होता 3 मार्चच्या काळामध्ये. तेव्हा खूप पाऊस पडायचा आणि पाऊस झाला होता म्हणे. पाऊस झाल्याच्या नंतर आमचं घर व्हाळाच्या कडेला होतं, म्हणजे एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये आम्ही खाली पूर गेले की सगळा चिखल व्हायचा आणि तिथं पळसाचे मोठे सागाचे कोणतं तरी एखादं गोधडं किंवा एखादं पोतं आतरून मला तिथं बसवायचे. मी लहान असल्या कारणानं माझा सगळ्यात जास्त लाड केला जायचा. माय सांगायची, तू जन्मला तेव्हापासूनच तुझ्या नशिबी दारिद्र्य आहे. या दारिद्र्याला जर तुला सुधारायचं असेल तर शिक्षण घेतला पाहिजे. माय लहानपणापासून सांगायची. माय धारणाला चुलीजवळ स्वयंपाक करताना म्हणायची, वाशाकडे बघायची, कधी झोपडी गळताना त्याच्याकडे बघायची आणि म्हणायची की हे झोपडी जर सुधारायचं असेल ना बापू, तुम्हाला शिकावं लागल. लहानपणापासून माय एकच सांगायची, शिकावं लागल, शिकावं लागल. निंदा गेलं तरी तेच सांगायचे, शेतात गहू कापायला गेलो तरी तेच सांगायचे. मनामध्ये तेच राहता राहता या दारिद्र्यामुळं इतका व्यस्त झालो समाजामध्ये, जीवनामध्ये इतकं दुःख वाटायला आलं. शेवटी काय करायचं काही ठरत नव्हतं. शेवटी माईनं सांगितलं, शिकलास तरच तू जीवनात उभा राहू शकतोस. मी अज्ञानी आहे, मला शिक्षणाचं महत्व माहित नाही, पण मी समाजाकडे पाहते, तो शिकल्याच्या नंतरच मोठा होशील. म्हणून माझ्या जीवनाचं शिक्षणामुळे सोनं झालं आणि हे शिक्षणामुळे सोनं होण्यामागची भूमिका बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले. म्हणून खऱ्या अर्थानं आज मी मोठ्या स्वाभिमानानं एक साहेब म्हणून समाजामध्ये वावरतो. हे माझ्या माईचे आणि बापाचे उपकार. आणि आमच्या त्या दोघेही गेल्याच्या नंतर मी ज्यांच्याकडे पाहून माझे मायबाप ज्यांच्यामध्ये शोधतो, ज्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, ते अरुणाळणे दादा आणि ताई आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की यांच्या गळ्यात हार टाकल्या यांनी दोघांना का वंदन केलं, तर ती प्रेरणास्थान आहे. आम्हाला जगण्यासाठी ऊर्जा देणारं हे 2 व्यक्तिमत्व आहेत. मी जाणीवपूर्वक शेवटचं सांगते, इथे अंधश्रद्धा मात्र मानू नका. मी एक उदाहरण सांगतो. माणूस जो निर्मळ मनाने मायबापाची सेवा करतो तो जीवनामध्ये मोठा होतो. जीवनामध्ये मोठा होत असताना मी जाणीवपूर्वक सांगतो, माय मेल्याच्या नंतर सगळेजण ढसाढसा रडत होते. मीही खूप रडत होतो. माय गेली त्याचं खूप मला दुःख होत होतं. मी माईला सोडून कधीच राहिलेला नव्हतो. माय गेल्यानंतर मी 6 महिने माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. माईची सारखी आठवण यायची. मला 10वी पर्यंत तर माईचा पदर धरूनच राहायची सवय होती. मी इतका मायेवर, सगळेच लेकरं मायेवर अवलंबून राहतात तसा मी अवलंबून होतो. आणि माईचा जेव्हा माय मला सोडून गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी, मेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे परंपरा आहे, दही आणि भात घेऊन आम्ही आमच्या शेतामध्ये गेलोत. माझ्या बहिणी, भाऊ, सोयरे, धायरे सगळेच होते. दही आणि भात घेऊन गेल्याच्या नंतर तिथे भात ठेवला गेला आणि भात ठेवल्याच्या नंतर सगळेजण म्हणायला लागले की कावळा तरी येईल, गाय तरी येईल, काहीतरी येऊन खाईल आणि माय पवित्र म्हणजे माईला ते म्हणजे मान्य झालं असं होईल. कोणतंच काही येत नव्हतं, काहीच खात नव्हतं. मग तेवढ्यामध्ये ढसा रडत काही जण माझ्याकडे आले आणि म्हणायला लागले की बापू, तुझ्या माईत जीव होता आणि माईचा जीव तुझ्यात होता, एकदाच जाऊन वंदन कर, माईला सांग की ते खायला. मी म्हटलं, माणूस मेला म्हणजे संपला. मेलेला माणूस कधी काही खात नाही, कधी काही येत नाही. परंतु योगायोगा असं झालं, मी तिथे नतमस्तक होता 2-3 कावळे कुठून आले कसे आले माहित नाही. मी पाया पडल्यानंतर ते भात खाण्यासाठी 2-4, 5-6 कावळे आले. सगळे ढसा रडायला लागले. माईचा जीव याच्यातच होता, माईचा जीव माझ्यात आजही आहे. मी माझ्या माईच्याच रक्तावर शरीरावर, माईच्या रक्ताच्या शरीरात चालतो. हेच माझं जगणं आहे. माझा जे जन्म झाला, ज्या जन्माने माझ्या माईचा शरीरात माझ्या रक्त आहे, तेच रक्त मी खऱ्या अर्थानं त्याला वंदन करत जाईल, अभिवादन करत जाईल. सकाळी उठल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पाठीमागे बाबासाहेबांच्या समोर माईचा आणि बापाचा, वडिलांचा फोटो ठेवला आणि आम्ही वंदन करताना माझं पोरगं म्हणते, बाबा आपण रोज आईच्या आणि बाबाच्या, माईच्या आणि बाबाच्या पाया पडतो, पण आज विशेष तुम्ही सकाळी लवकर उठून अभिवादन केलात. आजचा तुमचा जन्म याच माईने तुम्हाला दिला. मला खूप भरून आलं. आज माय नाही ना रे, ते म्हणाले आम्ही आहोत ना आता. म्हणून आपण कोणात तरी आमचे मायबाप शोधले पाहिजे, तर आम्ही जीवनात मोठे होतो. दिनेश माझ्या बहिणीचा मुलगा आहे.
दिनेशची आई म्हणजे माझी बहीण होती. तिनं मला कधीही आमच्या किनवटला, आम्ही पूर्वी खऱ्या अर्थानं त्यांनी धानोऱ्याला राहायचे, मीही लहान होतो कोल्हारीला राहायचा. पण किनवटला राहायला आल्याच्या नंतर इथं जेव्हा केव्हा चांगला पदार्थ केला ती मला सोडून खात नव्हती. सगळ्यात जास्त मी लहान असल्या कारणानं माझा जीव माझ्या बहिणीचा, माईच्या नंतर तिचा सगळ्यात जास्त जीव होता. माय गेल्याच्या नंतर जी एक महिनाभर सारखं घरी येऊन ढसाढसा रडत होती ती माझी बहीण होती. त्या बहिणीने याच दिवशी म्हणजे 3 मार्चला दिनेश सारखा सुपुत्र जन्माला दिला. योगायोग आहे, मी घरातला सगळ्यात लहान असल्या कारणाने मी आणि दिनेश एकाच दिवशी जन्म झालो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी करुणाताईने आणि अरुण दादानी आमच्या दोघांचाही अत्यंत मोठा, मी जगात एवढा मोठा वाढदिवस कोणताही मानणार नाही, ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचा वाढदिवस साजरा केला. सगळ्या माईंच्या समोर, बाबांच्या समोर मला या ठिकाणी एवढा सन्मान, एवढा वाढदिवस मायबापाची आठवण होऊ न देता या दिवशी केला. त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी ऋणात राहू इच्छितो. थांबतो. धन्यवाद.